मुंडेंच्या समर्थकांची जरांगेंविरोधात परळी पोलीस ठाण्यात तक्रार। संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुंडेंचं नाव घेतल्यानं मुंडे समर्थक आक्रमक। धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही असं जरांगेंनी केलं होतं वक्तव्य। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमानी यांना सुरक्षा द्या। धमक्या आल्याच्या दमानी यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा। आरोपींना फाशी देण्याची आंदोलकांची मागणी। बीड प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले, सांगळे आणि आंधळेनं 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीत समोर। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप। एसआयटी मधील पीएसआय महेश विघ्नेंचा कराड सोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। सारे भिकारी शिर्डीत जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून साई भक्तांमध्ये संताप। सुजयचे वक्तव्य भावना दुखावणारं हे मान्य करतो। वडील राधाकृष्ण विखे पाटलांची कबुली। पुत्र मात्र भिकाऱ्यांवरून केलेल्या वक्तव्यावर ठाम।